चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांचा वाद मातोश्रीच्या दरबारी। दानवेंकडून रात्री तर चंद्रकांत खैरेंकडून आज उद्धव ठाकरेंची भेट। वादावरती तोडगा निघणार का याचीही उत्सुकता। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा महिना अखेरीस सुटेल। मंत्री भरत गोगावले यांची स्पष्टोक्ती। आज एकनाथ शिंदेंची भेट घेणार असल्याची माहिती। सिंधुदुर्गामधील 2023च्या प्रकाश बिडवलकर हत्येच्या प्रकरणी 4 आरोपींना अटक। बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था भयानक। माजी आमदार वैभव नाईक यांची टीका। 9 शिवसैनिकांची हत्या झाल्याचा राऊतांचा आरोप। धनंजय मुंडेंना कराड नकोच होता। तो मुंडेंची सर्व गुपिते बाहेर काढणार होता। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा नवा दावा। मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून 2016 ते 2024च्या दरम्यान 100हून अधिक शिक्षकांची भरती। नागपूरच्या बोगस शिक्षक घोटाळ्यामध्ये धक्कादायक आरोप। जालन्यामध्ये अतिवृष्टी गारपिटीच्या अनुदानावरती महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा डल्ला। बोगस शेतकऱ्यांच्या नावे कोट्यवधींचं अनुदान हडपलं। जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीमध्ये धक्कादायक प्रकार उघड। एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा। उर्वरित 44% पगार आज मिळेल। एबीपी माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश। मुंबईतल्या एल्फिस्टन पुलासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठोपाठ मनसेचं आंदोलन। पुलाच्या पाडकामाला विरोध। हरकतींमुळे पाडकाम लांबणीवर। गुरुग्राम जमीन घोटाळ्याच्या प्रकरणी रॉबर्ट वाड्रांची ईडीकडून झाडाझडती। पायी चालत ईडी कार्यालयामध्ये पोहोचले। जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप। डिजिटल अरेस्टची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या 4 जणांना अटक। ऑपरेशन चक्र व्हीच्या अंतर्गत सीबीआयची मोठी कारवाई। अटकेतले 4 सुद्धा आरोपी मुंबई आणि मुरादाबादचे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।